चालेल, थँक्यू. भेटूया आपण नंतर. साहेब काम करून देतो म्हणाल ना. नाही ठीक आहे सर, सगळ्यांचीच घ्यायची आपल्याला. सर बघा आता ह्यांची घेतो आपण. सरांना घ्या आधी. अरे बाबा सगळ्यांची घेऊ सर. तुम्ही वेळ दिला तर फक्त वेळ द्या थोडासा. सर फक्त ताट बसा तुम्ही खा. तुम्ही सगळे दिलं बसा सर. फक्त स्पीड. हा सर 2 कॅमेरे मी चालू करतो. एक हा आणि हा रोटेटिंग कॅमेरा असेल. जरा कंटिक साहेब जरा आता बोलू नका. मुलाखत आपण करतोय. फक्त सर मोबाईल ठेवला आणि माईक असं खाली इथनं कट होणार. दिस इज द मेन कॅमेरा. हॅलो सर बसून घ्या सर. रेडी सर. टेक द काउंट ऑफ 3. 1 2 3 सर. प्रश्न विचारा. सांगतो काय प्रश्न विचारा. त्यांना विचारा की तुम्ही पुणे शहर वनचा आता चार्ज घेतलेला आहे. नाही तुम्ही विचार तुम्ही प्रश्न करताय. तुम्ही त्यांना विचारा की आता तुम्ही पुणे शहरचा चार्ज घेतलेला आहे. एक वर्ष तुम्हाला अनुभव आहे. ठीक आहे. आता तुमच्या उपनिबंधक सहकार्याच्या आमचा पुणे शहराचा तुमचा अनुभव आजच्या कार्यक्रमाचे नाही सर प्रश्न सुद्धा काही नाही. मी हे करतो सर म्हणतायत म्हणून जरा थोड्या नंतर चालेल किंवा इकडे देऊन ठेवा. इकडे देऊन ठेवा. सर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, युअर नेम युअर डेझिग्नेशन. आता जोशी मॅडम नंतर तुम्ही आलेला आहात इथे तर आणि तुमचा पुणे क्रमांक 1 याचा उल्लेख व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर आजच्या परिसंवादाबद्दल दोन्ही प्रायोजकांचं नाव घ्या. पटवर्धन सर आणि सुतार सर असा विषय हे घ्या. आणि सर जर कुठे आठवलं नाही ना तर थोडा वेळ थांबला तरी चालेल. आम्ही एडिटिंग करतो सर. डोंट वरी अबाउट दॅट. रेडी सर. आणि काय 2 ते 3 मिनिटाचं इट्स मोर देन ना. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आलेले आहात इथे जॉईन झालेले आहात आणि तुमच्या म्हणजे जो पुणे 1च्या संदर्भात कुणाला प्रश्न विचारायचे हे लोकांपर्यंत आपण पोहोचवायचं. रेडी. इकडे लक्ष द्या फक्त. एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. आज जे परिसंवाद झाला होता रिडेव्हलपमेंट आणि स्वयं रिडेव्हलपमेंट याच्यावर परिसंवाद झाला होता. सुतार सर आणि पटवर्धन सर हे नेहमीच लोकांना जागरूक करण्यासाठी असे वेगवेगळे विषय घेत असतात. हा कोथरूडचा अगदी कळीचा एक विषय आहे. आपल्या समोर आज आहे मिलिंद टंकसाळे सर. तर त्यांची जरा तुम्हाला मी माहिती देणार आहे कारण का त्यांच्याकडं कोथरूड हा एरिया आहे ज्याला पुणे क्रमांक 1 असं म्हणलं जातं. त्यांच्या तोंडून आपण त्यांच्याबद्दलची माहिती आणि ह्या आजच्या परिसराबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं हे आपण जाणून घेऊया. सर प्लीज. नमस्ते. माझं नाव मिलिंद सुधाकर टांगसाळे. मी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर 1 या ठिकाणी कार्यरत आहे. आज या ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे जिल्हा सहकारी फेडरेशन, गृहनिर्माण फेडरेशन आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने जो एक परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. फेडरेशनचं मी एक साधारण जे काही कामकाज पाहतोय तर त्या अनुषंगाने अनेक मेळावे आणि ते या ठिकाणी घेत असतात आणि ते अतिशय आवश्यक आहे. कारण सहकार चळवळीमध्ये जर पुढे जायचं असेल, सरकारात काम करायचं असेल तर प्रशिक्षण हे फार महत्त्वाची त्या ठिकाणी काम करतं आणि सर्व सहकारी सभासदांना प्रशिक्षण देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे परिसंवाद त्यासाठी फार उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत असतात. आज या ठिकाणी जो काही परिसंवाद झाला तो अतिशय महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये पुनर्विकास हा जो कळीचा मुद्दा सध्या या ठिकाणी आहे त्या संदर्भामध्ये अनेक संस्थांना अनेक प्रश्न आहेत. अनेक कायदेशीर प्रक्रियेतून
ही पुनर्विकासाची प्रक्रिया जात असते, तर त्याच्यामध्ये शंका समाधान आणि सभासदांचं त्याच्यामध्ये समाधान होणं हे फार महत्त्वाचं असतं. अनेक कायदेशीर गोष्टी असतात, अनेक टेक्निकल गोष्टी असतात. या परिसंवादाच्या माध्यमातून शिवसाम्राज्य ट्रस्टने अतिशय चांगला या ठिकाणी उपक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये बिल्डर, आर्किटेक्ट, सहकार कायद्याचे सहकार खात्यातले अधिकारी, तसेच कायदेशीर सल्लागार, मार्गदर्शक या सर्वांना एकत्रित आणून अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी त्यांनी घडवून आणली आणि याचा निश्चितच फायदा सभासदांना होऊ शकतो. आणि भविष्यामध्ये ज्या काही पुनर्विकास, स्वयं पुनर्विकासा संदर्भामध्ये ज्या काही शंका असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याचं त्या ठिकाणी समाधान होऊ शकतं. आणि असे जे काही ह्या पुनर्विकासाला जी चालना देण्यासाठी जे काही सहकार खात्याची आमची भूमिका राहणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही उपनिबंधक कार्यालय कायमच त्या ठिकाणी संस्थेच्या बरोबर आहे. कायदेशीर मार्गदर्शन आणि येणाऱ्या तक्रारीचं व्यवस्थित त्या ठिकाणी निराकरण करून ही चळवळ, सहकार चळवळ कशा पद्धतीने पुढे जाईल आणि लोकांना त्यांचं एक हक्काचं चांगलं घर मिळू शकेल यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. हां सर, फक्त ह्याला लिंक करण्यासाठी TV10 आमचं चॅनल आहे, तर TV10 हे सगळं परिसंवाद कव्हर करत आहे आणि तो तुमचं म्हणणं त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवतं, त्याबद्दल धन्यवाद म्हणला तरी चालू शकेल. TV10 हा सर्व परिसंवाद किंवा सहकार चळवळीच्या माध्यमातून जे काही उपक्रम वेळोवेळी चालू असतात शहरामध्ये, TV10 हा जो चॅनल आहे तो सर्व सभासदांपर्यंत ही माहिती अगदी वेळच्या वेळी पोहोचत असतो. त्याच्यामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. मॅनेजर तुमचा 1-2 मिनिटं देता का?